संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव. शेवगाव दिनांक 28 ऑगस्ट 2025 गुरुवार. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचे शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. आज दुपारी पैठणहून निघालेला हा ताफा संध्याकाळी सुमारास कऱ्हेटाकळी येथे दाखल झाला. हजारो वाहनांचा ताफा, लांबच लांब रांगा आणि लाखो समर्थकांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मार्गावरील ठिकठिकाणी भव्य स्वागत. कऱ्हेटाकळी, खानापूर, घोटण, तळणी, शेवगाव शहर, नित्यसेवा हॉस्पिटल चौक, क्रांती चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान पुष्पवृष्टी करण्यात आली. असंख्य जेसीबींच्या सहाय्याने झालेली फुलांची उधळण विशेष आकर्षण ठरली. चौकात शेकडो फुटांचे स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले होते. पुढे ताफा वडुले, सामनगाव, मळेगाव, निंबेनांदूर, ढोरजळगाव मार्गे अहिल्यानगरकडे रवाना झाला. व्यवस्थापन आणि सेवा. ताफ्यात वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम बांधवांनी अनेक ठिकाणी केली. शेवगाव तालुका डॉक्टर असोसिएशनतर्फे औषधोपचाराची सोय तर पंचर व फिटर दुकानदारांकडून वाहन दुरुस्तीची मोफत सेवा देण्यात आली. जनतेचा उत्स्फूर्त सहभाग. रात्री उशिरा ताफा दाखल झाल्यानंतरही हजारो समर्थक सकाळपासूनच वाट पाहत होते. उशिरा रात्री आलेल्या हजारो वाहनांमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. ताजा कलम. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचे नाही. मुंबईत गेल्यावर काही अडचण आल्यास तुम्हाला काय करायचे ते सांगायची आता गरज नाही, असे ठाम वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले. शेवगावकरांनी केलेल्या भव्य स्वागताबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रतिनिधी युसुफ पठाणसह मुख्य संपादक अनिल राठोड.